नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. सायली अर्जुनला म्हणते, पण या फोटोच्या आधारे आपण कसं शोधायचं? कठीण आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, कठीण आहे पण अशक्य नाही मिसेस सायली. आता आपल्याला हे माहिती आहे की या व्यक्तीचा माणूस अथर्व विचारे एका दुकानात फोटोकॉपी काढायला गेला होता. आता ते फोटोकॉपी त्याने काही महिन्यापूर्वी काढली की काही वर्षांपूर्वी, किंवा हा माणूस जिवंत आहे की मेला आहे हा प्रश्न शोधण्याचा 1% जरी चान्स असला ना तरी मी तो सोडणार नाही. त्यावर सायली बोलते की पण त्या फोटोकॉपीवाल्याच्या दुकानात पोलिसांनी चौकशी केली का? त्यावर अर्जुन म्हणतो की हो केली, आणि ओनरने अपेक्षित होतं तेच उत्तर दिलं आहे की त्याच्या दुकानात रोज 100-200 पेपर्स कॉपीसाठी येतात आणि तो त्या पेपर्सकडे बघतसुद्धा नाही. मग हा अथर्व विचारे त्यांच्या दुकानात कधी आला हे त्याला माहिती नाही आहे. तरी मी स्वतः जाऊन त्या माणसाला भेटेल, पण त्याचा काही फार उपयोग होणार नाही आहे. त्यावर आता सायली बोलते, पण अशी कुठली गोष्ट असेलच ज्याचा आपल्याला अथर्वला शोधण्याचा उपयोग होईल, आणि ह्या नावाचा व्यक्ती जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात नक्कीच असेल आणि तो जिवंतही असेल. आता असं म्हणत सायली देवाकडे वळते आणि हात जोडून प्रार्थना करते. ती देवाला म्हणते की देवा, माझ्या मधुभाऊने खूप हाल सहन केलेत आणि जर हा अथर्व विचारे मिळाला नाही तर साक्षी खरं बोलत आहे हेच कोर्टला वाटेल आणि मधुभाऊंची यातून कधी सुटका होणार नाही. असं होऊ नको देऊ देवा, आता तूच काही मार्ग दाखव. असं आता सायली हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते. इकडे प्रिया आता अश्विनसमोर बसलेली असते आणि सायली आणि अर्जुन आणखी काही पुरावा मिळतो का हे बघत असतात. फाईल्समध्ये इकडे तिकडे ते शोधत असतात. प्रिया आता नाटकं करतच अश्विनला म्हणते की मी खूप एकटी पडली आहे रे अश्विन, माझं मन समजून घेणारं असं कोणीच नाही आहे. बाकीच्यांचं सोड रे, पण माझी आईसुद्धा माझ्याबरोबर नाही आहे. आणि लग्नात तिने काय केलं हे बघितलंस ना तू? त्यावर अश्विन म्हणतो बघितलं. त्यावर प्रिया बोलते की तिला अजूनही असं वाटते की मी माणसं तोडते. अश्विन, तू मला सांग, मी खरंच इतकी वाईट आहे का रे? खरं सगळ्यांशी मी इतकी वाईट वागते का? त्यावर आता अश्विन बोलतो की अजिबात नाही. आणि तो उठत तन्वीकडे जात म्हणतो की हे बघ तन्वी, मी जरी सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट नसलो तरी मला कळतं की दादामुळे तू इतकी हर्ट झाली आहे ना की तुला तुझा राग कंट्रोल करता येत नाही, आणि मग तो कधीही कुठेही आणि कोणावरही निघतो आणि यात तुझा काहीही दोष नाही आहे. त्यावर आता प्रिया म्हणते की थँक्यू, माझ्या मनात जी खळबळ सुरू आहे ना ती फक्त तुलाच कळते, आणि मी पण नीट वागण्याचा खूप प्रयत्न करते आहे पण मला कोणाची साथच मिळत नाही. त्यावर आता अश्विन म्हणतो, एक्सक्यूज मी, हॅलो, तुझ्यासमोर हा ऑलमोस्ट 60 फुटाचा माणूस उभा आहे, तुला दिसत नाही आहे का मी इनविजिबल आहे का? असं म्हणत आता तो तिला हसवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रियासुद्धा हसते. आणि आता प्रिया म्हणते, अरे इनविजिबल काय? त्यावर आता अश्विन म्हणतो की बघ, तो हसताना किती छान दिसतेस, आणि तुला माहीत आहे का तुझ्या नाकावरचा हा शेंडा आहे ना तो असा लाल होतो, आणि मग जे शाळेत जाणाऱ्या मुली आहेत ना जे न जाण्यासाठी हट्ट करतात तू त्यांच्यासारखे दिसते. त्यावर आता नाटकं करतच प्रिया म्हणते, मी मारेल हा तुला अश्विन. त्यावर आता अश्विन बोलतो की मार, मित्र त्याच्यासाठीच असतात. आणि ती प्रिया, मी तुला आधीच सांगितलं की तुला कधीही काहीही तुला माझ्याशी शेअर करावं असं वाटलं तर बिनधास्त कर. आणि असं म्हणत तो मैत्रीचा हात पुढे करत प्रियाला म्हणतो की तो इसी बात पे फ्रेंड्स. त्यावर आता प्रिया पण म्हणते की हो फ्रेंड्स. आणि प्रिया पुढे बोलते की अश्विन, खरंच तू एकटाच असा आहे की जो मला रडतानासुद्धा हसवू शकतो. अश्विन आता प्रियाला म्हणतो की तर ठीक आहे, या मैत्रीची सुरुवात म्हणून तू आता माझ्याकडे महाशिवरात्रीच्या पूजेला घरी यायचं. त्यावर प्रिया म्हणते, नको अरे, लग्नानंतर ना एकदा मी आणि आई घरी आलो होतो पण असं परत त्यांना चांगलं नाही वाटत, सगळ्यांना ऑकवर्ड होईल. त्यावर अश्विन म्हणतो की अगं, कोणालाही ऑकवर्ड होणार नाही. पूर्ण आजीने खूप मोठी पूजा ठेवली आणि खूप जण तिथे येणार आहेत आणि तिने खूप जणांना इन्व्हाइट केलं आहे. अगं, तुझ्याकडे सुद्धा इन्व्हाइट गेलंच असेल. पुढे तो म्हणतो, आणि तू माझे स्पेशल गेस्ट आहेस तर तू यायलाच हवं. त्यावर आता प्रिया बोलते की बरं, तू इतका आग्रह करतोयस ना तर मी नक्की येईल. इकडे आता महाशिवरात्रीची पूजा सुरू होते. सगळे तयार होऊन खाली आलेले असतात. पूर्ण आजी आता गुरुजींना विचारते, गुरुजी सगळी सामग्री आहे ना? त्यावर आता गुरुजी म्हणतात की हो, सगळी सामग्री आहे. आणि ते पुढे म्हणतात की आता पूजेला बसणाऱ्या जोडप्यांनी समोर या. त्यावर आता कल्पना बोलते की मी एकटी पूजेला बसलं तर चालेल का? ते काय आहे ना गुरुजी, अश्विनच्या बाबाला फॅक्टरीच्या कामाकरिता अर्जंट मुंबईला जावं लागलं आणि ते उशिरा रात्रीपर्यंत काही घरात येणार नाही आज, त्यामुळे मी आता एकटीच पूजेला बसू का? त्यावर गुरुजी म्हणतात, अहो नाही, हे पूजा जोडप्यांनी करायची असते. आणि ते गुरुजी पुढे बोलतात की काही हरकत नाही ना, आपल्याकडे नवीन लग्न झालेलं जोडपं आहेच की. अर्जुन आणि सायलीकडे बघत ते असं म्हणत असतात. आणि पुढे गुरुजी बोलतात की मला खरं तर वाटलं होतं की आजची पूजा तेच करतील. आणि ते अर्जुन सुभेदारांना आवाज देतात आणि म्हणतात, अर्जुन सुभेदार या, तुमच्या पत्नीबरोबर या आणि पूजेला बसा. त्यावर आता अर्जुन बोलतो, हो बिलकुल, माझी बायको तर खूप मनापासून पूजा करेल, तिला खूप आवडते. आम्ही बसू आणि आम्ही करू पूजा. पण त्यावरच आता
पूर्णाजी बोलते की हे दोघं जर पूजेला बसणार असतील तर मी इथे बसणार नाही. आणि उठून पूर्णाजी आता तिथून निघून जातात. त्यावर आता कल्पना म्हणते की अश्विन तू इथेच थांब, आपल्यापैकी कोणीतरी हवं काही पूजेला लागलं असेल तर. मी जाते आणि बाहेर पूर्णाजीबरोबर थांबते असं म्हणत आता कल्पनासुद्धा तिथून निघून जाते. त्यावर आता अर्जुन गुरुजींना म्हणतो गुरुजी मी आलोच. त्यावर आता सायली बोलते की नाही तुम्ही कशाला जात आहात, आजच्या दिवशी काही वाद नको, घरात पूजा आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो पण आजच्या दिवशी पूर्णाजीसुद्धा चिडायला नको, नाहीतर तुम्हीच मला म्हणाल उद्या की माझ्यामुळे चिडली पूर्णाजी. पुढे आता तो सायलीला घेऊन जातो आणि म्हणतो एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला, आपण एकत्र बोलू तिच्याशी. इकडे आता पूर्णाजी कल्पनाला म्हणते की कल्पना ताबडतोब प्रतापला बोलवून घे आणि त्याला म्हण की ही पूजा तुम्हाला दोघांना मिळून करायची आहे. त्यावर आता कल्पना बोलते की हे शक्य नाही आहे, त्यांची मीटिंग खूप महत्त्वाची आहे आणि ते मुंबईला गेले आहेत आणि ते रात्रीपर्यंत चालणार आहे. त्यावर आता पूर्णाजी बोलते की मग काय त्या अर्जुनने त्याच्या बायकोला बसू द्यायचं. तितक्यातच आता अर्जुन आणि सायली तिथे येतात. अर्जुन म्हणतो का नाही पूर्णाजी, कमॉन आम्ही काय या घरचे मेंबर्स नाही आहोत का. त्यावर आता पूर्णाजी बोलते अर्जुन मला परत परत तोच वाद नको आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो मलाही नको आहे. अर्जुन पुढे पूर्णाजीला बोलतो की तू उठून आत आली असते तर इतकंसुद्धा झालं नसतं आणि मी काहीच बोललो नसतो. त्यावर आता सायली बोलते पूर्णाजी आई, गुरुजी म्हणालेत की नवीन जोडप्यांनी पूजेला या बसायला हवं, मग आम्हाला बसू द्या ना. त्यावर आता कल्पना सायलीला बोलते की तू मध्ये बोलू नकोस, अर्जुनचं ऐकून तुला आम्ही घरामध्ये राहायला दिलं आहे ना, हेच तुझं नशीब समज तू. त्यावर आता पूर्णाजी बोलते की पण घरातली माणसं कुटुंबातला भाग असतात असं नाही आणि ही पूजा कुटुंबातल्या जोडप्यांनी करायची असते आणि तुम्ही दोघांनी ते करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो की पूर्णाजी तू काय इतका हट्ट करतेयस, आम्ही जर काही पूजेला बसलो तर बिघडणार आहे का काही. आता गुरुजी अश्विनला विचारतो अजून किती वेळ लागणार आहे. त्यावर अश्विन म्हणतो थोडा वेळ थांबा. त्यावर आता गुरुजी म्हणतात की पण असं पूजा सुरू असताना मोठ्यांनी असं निघून जाणं बरोबर नाही आहे. आज पूर्णाजीकडून रीतिरिवाजांचा अपमान झाला आहे आणि मला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. त्यावर आता अश्विन बोलतो की गुरुजी प्लीज तुम्ही रागावू नका, पूर्णाजीचा कोणाचाच अपमान करण्याचा असा हेतू नव्हता, तुम्ही थोड्या वेळ थांबा. त्यावर आता गुरुजी म्हणतात की अरे पण त्याला मी तरी काय करू, मला बाकी ठिकाणी पण जायचं आहे पूजा करायला आणि जर जोडपं येणारच नसेल तर निघतो मी. त्यावर आता अश्विन बोलतो की तुम्ही असं रागवू नका, थांबा थांबा, तुम्ही असं निघून गेलात तर आम्हाला कोणालाच बरं नाही वाटणार, बस थोड्या वेळ थांबा, मी पूर्णाजीला घेऊन होतो. असं म्हणत आता अश्विनही तिथून निघून जातो आणि तो पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी बाहेर गुरुजी थोडे चिडले आहेत आणि ते म्हणतात की पूजा सुरू असताना सगळ्यांनी तिथून निघून जायला नको होतं आणि आता जर घरातलं जोडपं तिथे बसणार नसेल पूजेला तर ते तिथून निघून जातील. त्यावर आता अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की बघ पूर्णाजी अगं आता तरी बसू दे आम्हाला पूजेला, एक काम कर तू बाहेर चल, आम्ही बसतो पूजेत ओके असं म्हणत असतो तो. आणि आता कल्पनासुद्धा पूर्णाजीला समजावत असते आणि ती म्हणते पूर्णाजी आजच्या दिवस तरी असं नको आहे, पूजा निर्विघ्नपणे पार पडू देऊया, चला आपण जाऊया बाहेर. त्यावर आता विमल गुरुजींना थांबायला सांगते. तितक्यातच आता कल्पना तिथे येते आणि म्हणते गुरुजी प्लीज असं करू नका, तुम्ही निघताय असं कळलं आहे आम्हाला, प्लीज तुम्ही जाऊ नका. त्यावर आता गुरुजी म्हणतात की मग आता तुम्हीच सांगा किती वेळ थांबू मी. त्यावर आता सायली म्हणते की गुरुजी आम्हाला विचार करायला वेळ द्या. त्यावर आता गुरुजी म्हणतात की पण मला एक कळत नाही आहे विचार करण्यासारखं काय आहे यात. आणि ते पूर्णाईला विचारतात की पूर्णाई आता तुम्हीच सांगा काय करू, जोडपं पूजेला बसणार आहेत की नाही, कारण माझा वेळ वाया जातो आहे. त्यावर आता पूर्णाजी बोलते की मला आजचा सणाचा आणि तुमचा अपमान करायचा नव्हता गुरुजी. त्यावर आता गुरुजी विचारतात मग पूजा करायची आहे का. त्यावर आता अर्जुनच म्हणतो हो आपण बसूया पूजेला सुरुवात करूया. आणि पुढे अर्जुन बोलतो कारण ही पूजा पूर्णाजीने घरातल्या माणसांच्या सुखासाठी ठेवली होती, मग ही पूजा होणारच. आणि आता असं म्हणत दोघेही पूजेला बसतात. पूजेचा विधी सुरू होते. आता दोघेही महादेवाच्या पिंडीचा जलाभिषेक करत असतात आणि त्याची पूजा करत असतात. सगळे आता हात जोडून तिथे उभे असतात आणि ही पूजा बघत असतात. पूजेची आरतीसुद्धा दोघेही मिळून एकत्र संपन्न करतात आणि सगळेही तिथे आता उपस्थित असतात. हर हर महादेव म्हणत आता गुरुजी म्हणतात की चला पूजा संपन्न झालेली आहे. आता बाकीचे पाहुणे आले असतात. अर्जुन आणि सायली त्यांना जाऊन भेटतात आणि नमस्कार करतात. अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही इथे गेस्टला बघा, मी वर जाऊन अथर्व विचारेचे पेपर्स बघतो आणि परत एकदा चेक करतो काही मिळतंय का. त्यावर आता सायली हो असं म्हणते आणि अर्जुन आता वर निघायला जातो. आता घरी आलेले सगळेच पाहुणे एक एक करून पूजा करत असतात. इकडे अर्जुन रूममध्ये पेपर्स चेक करत असतो आणि त्यात तो अथर्व विचारेचे सगळे डॉक्युमेंट्स एकूण एक बघून चेक करतो. आता सायली इकडे घरी आलेल्या पाहुण्यांसोबत बोलत असते. इकडे आता सायली महादेवाच्या पिंडीकडे बघत असते. तितक्यातच सुभेदारांकडे अथर्व विचारे त्यांच्याकडे येतो. पाहुणा म्हणून तो तिथे पूजेला आलेला असतो. तितक्यातच सायलीचं लक्ष त्याच्याकडे जाते आणि तिला हे बघून धक्काच बसतो
आणि आता सायलीच्या हे लक्षात येतं की हा दुसरा कोणी नसून अथर्व विचारेच आहे. सायलीचा त्याच्यावर विश्वासच बसत नाही आणि ती अथर्व विचारेकडे पाहतच राहते. इकडे आता अथर्व विचारे महादेवाच्या पिंडीकडे येतो आणि पिंडीची पूजा करायला लागतो. तितक्यातच आता सायलीच्या डोक्यात विचार फिरत असतात की साक्षीने हे सगळं खोटं नाटक केलेलं आहे, हे सगळं अर्जुनने तिला कसं सांगितलेलं असतं, हे सगळे विचार त्याच्या डोक्यात आता फिरत असतात. आता हा अथर्व विचारे पूर्णाजीला सुद्धा भेटतो. बाकी सगळ्या पाहुण्यांशी तो आता हसतच बोलत असतो, जसा की तो घरातल्या सगळ्यांनाच ओळखत असतो. पण सायली त्याच्याकडे बघतच राहते. हे बघून सायली आता लगेच देवाकडे जाते आणि हात जोडते. इकडे आता रविराज प्रिया आणि प्रतिमाला दोघींनाही म्हणत असतो की एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला, मी सुभेदारांकडे येणार नाही आणि त्यांचं नावसुद्धा पुन्हा काढू नका. मला तोंड दाखवायची सुद्धा जागा ठेवली नाही त्यावर कोणीच. त्यावर आता प्रतिमा बोलते की ती माणसं वाईट नाही आहे, त्यांच्यावर राग काढू नका. पुढे प्रतिमा रविराजला म्हणते की आत्ताची परिस्थिती वाईट आहे आणि तीसुद्धा पुढे बदलेली. आणि इकडे आता ही भामटी प्रिया मनात म्हणते की आणि मी आता या अश्विनला घोड्यात कसं घेऊ जर मी तिथे गेली नाही तर. पुढे आता प्रतिमा रविराजला म्हणते की बघा, पूजा नसते ना आज तर मी तुम्हाला इतकं म्हटलं पण नसतं, इतका आग्रह नसता केला. त्यावर आता रविराज म्हणतो की म्हणू पण नकोस आणि माझा निर्णय बदलणार नाही आहे. तितक्यातच आता प्रिया रविराजजवळ जाते आणि म्हणते, बाबा तुम्ही दर सणाला तिथे जाता ना, आणि मी मनात काही राग नाही ठेवला त्यांच्याविषयी, मग तुम्ही का ठेवता. त्यावर आता रविराज म्हणतो, पण तुमच्या इतकं मोठं मन नाही आहे माझं आणि मी तुला तिथे जायला बंदी घातली होती, तू ते मोडली. आता निदान मला तरी आग्रह करू नका. त्यावर आता प्रिया बोलते की बरं ठीक आहे, तुमच्या मनात नाही आहे तर तुम्ही नका येऊ, मी तिथे जाऊन येते. आणि आता ती पुढे बोलते की तिथे जाऊन आता मी महादेवांची प्रार्थना करते, पूजा करते आणि म्हणते की सगळ्यांना सुखी ठेव. आणि ती आता प्रतिमाला म्हणते की चल आई निघूया. त्यावर आता प्रतिमा बोलते की थांब, आपलं काय ठरलं होतं तन्वी की ती सुभेदारांकडे तू फक्त एकदा यायचंस आणि ते आपण गेलो होतो ना मागे, आता दरवेळेस तू असा हट्ट करू नको. त्यावर आता प्रिया बोलते की म्हणजे आई तुलाही असं वाटतं की मी त्यांच्याशी नातं तोडावं, म्हणजे तू तुझ्या मानेला आईला भेटत राहणार आणि मी माझ्या आजीला भेटायचं नाही. त्यावर आता रविराज म्हणतो, रविराज आता प्रियाला बोलतो की ठीक आहे जाऊन येतो तिकडे, एकदाही तसंही मला न विचारता गेलीच होतीस. पुढे तो तिला म्हणतो की हे बघ, मला तुझ्यावर कोणतीही बंधनं घालायची नाही आहे आणि तुझा चेहरा बघूनसुद्धा त्यांना अपराधी असं वाटलं ते पण माझ्यासाठी खूप आहे. असं म्हणत आता रविराज तिथून निघून जातो. प्रिया आता मनात बोलते की माझा खोटा बाप अशीच जर माझी साथ देत राहिला ना तर माझा प्लॅन लवकरच सक्सेसफुल होणार. आणि आता ती थँक्यू म्हणत प्रतिमाकडे तोंड वाकडं करून बोलते की आई जायचं ना आपण. त्यावर आता मान खाली घालतच प्रतिमा बोलते की हो. प्रिया पुढे बोलते की ठीक आहे मी आवरून येते आणि ती तिथून निघून जाते. इकडे आता सायली देवाकडे हात जोडते आणि म्हणते, खरंच अथर्व विचारे आहे की दुसरा कोणी आहे. महादेवा जर हा तोच माणूस असेल तर तुझी खूप खूप प्रिया होईल, खूप खूप कृपा होईल तुझी आमच्यावर. असं म्हणत आता सायली अथर्व विचारेजवळ जाते आणि म्हणते नमस्कार. त्यावर आता अथर्व विचारे म्हणतो की नमस्कार, सुभेदारांनी आमच्या सगळ्यांना इतकं आवर्जून बोलावलं पूजेसाठी, त्याबद्दल धन्यवाद. त्यावर आता सायली बोलते तुमचं नाव. त्यावर अथर्व विचारे म्हणतो की मी अथर्व विचारे. आता सायलीला हे ऐकून धक्का बसतो. पुढे आता अथर्व विचारे म्हणतो की मी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये व्हॉलेंटियर म्हणून काम करतो आणि आम्ही सगळेच आलो आहे, ट्रस्टचे सगळेच आम्ही सोबत आलो आहे एकत्र, चला मी येतो म्हणत असं आता तो सायलीला म्हणतो. त्यावर सायली म्हणते की नाही थांबा, मी माझ्या मिस्टरांना बोलावते आणि त्यांना तुम्हाला बघून आनंद होईल म्हणून त्यांना मी तुम्हाला भेट करून देते. त्यावर आता अथर्व विचारे म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही, ते मला ओळखतात का. त्यावर आता सायली बोलते की हो तुम्ही या ना इथे बसा आणि ती अथर्व विचारेला बसायला सांगते. आणि आता सायली वर जाते आणि अर्जुनला म्हणते की अहो माझ्यासोबत खाली चला, खूप महत्त्वाचं काम आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो पूजेचंच काहीतरी असेल. त्यावर सायली म्हणते की नाही चला हो, खूप महत्त्वाचं काम आहे खरंच. त्यावर आता ती ओढतच आता अर्जुनला खाली घेऊन येते आणि अथर्व विचारेला दाखवते. त्यावर आता अर्जुनला दिसत नसतं तर अर्जुन विचारतो की हा कोण आहे. त्यावर सायली म्हणते की जा तुम्ही स्वतःच बघा कोण आहे ते, असं इशाऱ्यातच सायली आता त्याला म्हणत असते. आता सायली आणि अर्जुन खाली येतात आणि अर्जुन आता अथर्व विचारेच्या खांद्यावर हात ठेवतो. तितक्यातच आता अथर्व विचारे मागं बघतो आणि अर्जुनला त्याला बघून खूपच धक्का बसतो. सायली आता अर्जुनला पुढे हात घ्यायला सांगते आणि हात मिळवायला सांगते. अथर्व विचारेला कळतच नसतं की हे सगळं काय सुरू आहे. आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अथर्व विचारेला रूममध्ये आता अर्जुन आणि सायली घेऊन येतात आणि त्याला सगळं सांगत असतात, ते डॉक्युमेंट सगळे दाखवत असतात. त्यावर अथर्व विचारे म्हणतो की हो हे तर माझेच डॉक्युमेंट्स आहे सगळे आणि कोणत्या गंभीर सिच्युएशनमध्ये मी अडकलो आहे का, असं म्हणत आता अथर्व विचारे शॉकमध्ये जातो. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, ज्या माणसाने तुझा हा पेपरचा यूज केला आहे ना ते माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा जीवही घेऊ शकतात. आता सायली अथर्व विचारेकडे हात जोडत म्हणते की प्लीज
मला मदत करा, तुमच्याकडून मला खूप अपेक्षा आहे. माझ्या बाबांना सोडवण्यास माझी मदत करा. काय होईल पुढे हे बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.